तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोनू चिमणे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण मी आज आलेलो आहे आमच्या शेतामध्ये आणि आज आमच्या शेतामध्ये ऊस लावणं चालू आहे। तर हे बघू शकता, हे आपला ऊस आहे 265 आणि हा 265 जो ऊस आहे तोच ह्या शेतात लावायचा आहे आपल्याला। तर बघत असाल आपण, हे पूर्ण आपली शेती आहे आणि ऊस लावण्यासाठी हे दांडानी पाणी येत आहे मित्रांनो, आपण बघत असाल तर एकूण पाणी येत आहे मित्रांनो, हे बघत असाल आपण। ही आपली शेती आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आपला ऊस आलेला आहे 265 आणि त्या बैलगाडीच्या पुढं आपला त्या शेतीचा बांध आहे। इकडं तो लिंब, इकडं कोपऱ्यात ते खंबा, असं सरळ त्या लिंबापर्यंत आपली शेती। तर बघत असाल मित्रांनो, आता ऊस लावणं चालू आहे आपला, बघत असाल ह्या अशा सऱ्या पाडलेल्या आहे। हे बघा अशा सऱ्या पाडलेल्या आहे 4 फुटावरती। तर बघत असाल आपण, हे ऊस लावणारे लेबर। तर मित्रांनो, आपण बघत असाल, हा आहे आपला 265 ऊस 3 एकरमध्ये लावलेला आहे आणि आता पुढं 3.5 एकर लावायचा आहे। तर छान असा ऊस आलेला आहे आपला आणि मस्त पोचलेला पण आहे ऊस आणि आता काही दिवसामध्ये जाईल तो तोडणीसाठी, तोड येईल त्याला। तर मित्रांनो, हे बघू शकता आपण, हे बघा मस्त दांडानी पाणी जात आहे आणि आता पुढं आपण ऊस लावण्यासाठी हे पाणी चाललेलं आहे। आता पुढचा प्लॉट आहे बघा आणि मस्त तर हे आहे आपली शेती आणि आज ऊस लावणं चालू केलेलं आहे। तर मित्रांनो, आपण बघत असाल, मस्त पाणी चाललेलं आहे दांडानी आणि एकदम असा खूप छान स्मेल येत आहे मातीचा। तर बघत असाल आपण, या ठिकाणी ऊस लावणं चालू आहे आणि ही आपली शेती आहे मित्रांनो। हा 265चा ऊस हा आता काही दिवसानंतर आता तोड येणार आहे त्याला आणि खूप भारी वाटतं मित्रांनो शेतामध्ये आल्यावर। वावर आहे तर पावर आहे। तर आणि आमच्या इथून तर मित्रांनो, आता ऊस लावायचं म्हटल्यावर पूजा तर करावीच लागणार आहे। तर पूजा करण्यासाठी 4 वाढे नेणार आहे मी ऊसाचे आणि त्या वाड्याची आपल्याला पूजा करायची आहे। म्हणजे पौराणिक म्हटलं जातं की वाघोबा करायचं म्हणते समजा। तर मित्रांनो, मी आता वाडे तोडण्यासाठी आलेलो आहे, कारण पूजा करायची आहे, आपले ऊस लावायचं म्हणून पूजा करायची आहे। तर मित्रांनो, आम्ही आता पूजा करणार आहोत आणि हे आमचे बटाईदार आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळामध्ये पूजा करणार आहोत। त्यासाठी मी वाडे आणलेले आहे आणि आता आपण ऊस लावण्यासाठी देवताची पूजा करत आहोत आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण आता पूजन करणार आहोत। आणि पुढे दगडाकडे इकडे कॅमेरा फिरव। 4.5 म्हणायला लागला काल वरती तुम्हीच बारा। तर मित्रांनो, आम्ही आता नारळ फोडण्यासाठी दगड घेतलेला आहे। तुम्ही कवळ्याची बांधलेली त्या मुसलमानात कोराला नाही येत। इकडे पुढं कुठे आहोत पाणी फोडायला आणि आता आम्ही पूजा करणार आहोत। तर बघू शकता आपण, बुटकाडे पायाला। तर आता आपण ऊस लावण्यासाठी पूजा करणार आहोत। तर बघत असाल आपण, आणि हा वाघोबा केलेला आहे पूजेसाठी। 2 किलोमीटर आम्हाला कारखाना आहे, त्या कारखान्याला हा ऊस जाईल। तर बघत असाल मित्रांनो आपली शेती,
आणि मित्रांनो, काळी आई आपल्याला कधी सोनच देते. तर या ठिकाणी आता मी चाललेलो आहे ऊसाचं पाचट आणण्यासाठी, कारण आपल्याला एक एकर लावला ना आधी. तेच हे नाही आपल्याला का गुलाल ते टाक सगळ्याला गुलाल लावायचं. ते नारळ फोडलं का ते तर पहिलं दाबीत जाते आत. ते इकडे थोडं गुलाल लावतो. याच्यात टाक आधी मग कुठे टाकलं वगवर काही वाघोबर टाकतो ते. दगडात टाक वगवर टाक खायच्या टिपरात टाकते दोन दिवस केलं नाही. चांगली चिमूट जर नाही एवढी मोठी लाव का गुलाब लाव. इथे मध्ये टाक वगवर. गुलाब लाव. पण ते औरंगाबादला गेलते. मला देव बाजून कमी झालं भाव सोडून 7,000. हा शेती ₹500 रुपये कमी झाले. ओय सारी भिजली का? हा देवाकडे शेंडी होती. तुमच्याला घेऊन ठेवलं का? तुमचं आमचं का समज आम्ही 2-3 फोन केला आम्ही त्याला. तेशीत त्याला म्हणलं की आम्हाला बोललं पाहिजे तो कमी भावात घेणार आहे. दुसरं पीक घ्यायचं तेशीत म्हणलं आम्ही घातलं नाही काही नाही. अरे सारी आली का? इकडे कर असं इकडे कर. तर मित्रांनो, आता पूजा आम्ही केलेला आहे आणि आता बघू शकता आपण, हे आपली शेती आहे आणि आता सर्व इथं 3 एकर ऊस लावायचा आहे आपल्याला आणि 265 जात आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये आता ऊस लावणं चालू केलेलंच आहे. आणि आता रातची लेट असल्यामुळे आम्हाला रात्री यावं लागेल 12 वाजता. तर बघू शकता आपण, आपली शेती आहे. बस.